सरत्या वर्षाचे काही क्षण काही घंटे बाकी आहेत आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये अनेक ठिकाणाहून भाविक जे आहेत ते शिर्डीत आलेले आहे. मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते आपल्या बरोबर आहे. आपल्या बरोबर बोलण्यासाठी आहे. कुठून आले दादा? आम्ही नाशिकवरून आलोय. आम्ही 7 जण एक साईरथ घेऊन आलोय. आम्ही 28 तारखेपासून पदयात्रा चालू केली होती. तर आज दुपारी आज 31 आहे. अनेक ठिकाणी जे आहे पार्टी केली जाते, परंतु तुम्ही या ठिकाणी आम्ही दरवेळेस साईबाबांच्या दर्शनानेच नवीन वर्षाची सुरुवात करतो. दरवर्षी साईबाबांच्या दर्शनाने सुरुवात केली म्हणतात. हो बरोबर आहे. जवळजवळ आम्हाला 8 ते 10 वर्ष आले. नवीन वर्ष आम्ही शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणाशीच अर्पण करतो. जे नवीन तरुण आहेत ते मोठ्या हॉटेलवरती जातात, दारू नशेमध्ये आपली नवीन वर्षाची स्वागत करतात. तुम्ही मात्र या ठिकाणी बाबांच्या इथे. आपण सर्व काय आहे ते बाबांच्या आशीर्वादानेच आहे, म्हणून सुरुवात पण इथूनच केली पाहिजे. त्यासाठी आम्ही बाबांच्या आशीर्वादाने नवीन वर्ष. झालं दर्शन? हो, दर्शन झालं. कशी व्यवस्था आहे? चांगली, एकदम उत्तम व्यवस्था आहे. तुम्ही? हो, आम्ही साई हृदय स्पर्श पालखी नाशिकवरनं घेऊन आलेलो आहे. 7 जण आम्ही आहे आणि 6 जणांनी नाशिकवरनं रथ खेचत आणला. खूप आम्हाला सुकून मिळालेलं आहे इकडे आल्यानंतर. आणि ज्या मनातल्या इच्छा मनोकामना ज्या बाबांनी पूर्ण केल्या मागील वर्षामध्ये, तशाच बाबा आम्हाला आशीर्वाद आता पुढील वर्षासाठी पण देणार आहे. आणि सगळ्या लोकांच्या जेवढे भाविक आले त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहे बाबा. ते नवीन वर्षाचा काय संकल्प केला? संकल्प असा केला का जेवढं आपल्याला लोकांची सेवा करता येईल तेवढी आम्ही लोकांची सेवा करणार आहोत. आमच्या साई हृदय स्पर्श जी पालखी आहे त्यातले जेवढे लोक आहेत ते सगळे सेवा करणार आहे यावर. नवीन वर्षानिमित्त जे तरुण आहेत ते हॉटेलवर जातात, नशेमध्ये आढळतात, परंतु तुम्ही या ठिकाणी शिर्डीत बाबांच्या दर्शनाला आलाय. जे काही आहे ते बाबांच्या चरणीच करायला पाहिजे. 2024 संपून 25 चालू झालं आहे ना, तर त्याच्याने सुरुवात चांगली झाली पाहिजे. पूर्ण वर्ष आनंदात आणि सुख समृद्धीचं जावं एवढीच आम्हाला अपेक्षा आहे. म्हणून बाबांच्या चरणी आम्ही नवीन वर्षाची सुरुवात करतो. बरं, बाबांच्या चरणी नवीन वर्षाची सुरुवात केव्हापासून, किती वर्षापासून येतं? आम्ही 7 ते 8 वर्षापासून येतोय. आता पालखी घेऊन येतोय. नेहमी आम्ही बाबांच्या चरणी 31 डिसेंबरच्या दिवशी या मंदिरात आम्ही येऊन आमचे नवीन वर्षाचं पूर्ण आयुष्य सुख समृद्धीचं जावं अशीच अपेक्षा आहे. नवीन वर्षाच्या अनुषंगाने जे आहे ते बाबांना प्रार्थना करून सगळं आयुष्य जे आहे सुख समृद्धीने जावं अशी नवीन वर्षाच्या बाबांना या ठिकाणी प्रार्थना करत साई भक्त जे आहेत ते नवीन वर्षामध्ये नवीन वर्षाचं स्वागत करताय. आरके न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे, शिर्डी, अहिल्यानगर. संत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री